ज्या वैकुंठी, वैकुंठा ज्यांचं करे, वैकुंठ भुवनी घर केले निरंजनी आम्ही बांधिले घर. अशा घरातून इथं आले. कशा करता आले? जगाला बोध करण्याकरता आले. बोध म्हणजे ज्ञान, उपदेश, जगाला उपदेश करण्याकरता आले. आणि ज्या कामा करता आले इथं आलं ते काम केलं त्याने. देहे कष्टविती परोपकारे, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. देहे कष्टविती परोपकारे, जगाला बोध के करोनी प्रबोध संत पार उतर. बाबा अरे मनुष्य देह मिळाला, आत्मावारे द्रष्टव्य, परमात्म्याला पहा, परमात्मा चिंतन करा. त्याच्याकरता श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य. विठ्ठल नाटक करण्याकरता परमार्थ नाही. कशाकरता नाही? नाटका करता नाही. पण आता लोकांना नाटकं आवडायला लागले. सत्य गेले भोळ्यावरी, असत्याचे चाले तो लटिके ते रुजे. पण असे कोणी तोपर्यंत त्याचं नाव सांगितलं जे माजलेले आहेत. आईसा माजल्याचा, कोणी धनानं माजले, कोणी सत्तेनं माजले, कोणी तारुण्यानं माजले, त्यांना खरं पटत नाही. ते म्हणते एकदा हो द्या झटका. काय म्हणते ते? देवाच्या चरित्र ते म्हणले लोकाला विनोदाची कथा करू. मग कीर्तनात विनोद नसू नाही का? त्याचं पाठ झालं मग काही म्हणावं काही नाही. कीर्तनात विनोद नसू नये असं कोण म्हणतं? पण बरोबर आहे ते प्रमाण त्यांचं. आसील नसू नये, फाजील नसू नये आणि पांचट नसू नये. सहज विनोद झाला, उग वढाताण करून विनोद करू नये. लोक असे नाही करतात. पण लोकाला विनोद आवडतो. तुम्हाला विनोदाची कथा गोड वाटे म्हणजे अरे कीर्तना सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे. हे कीर्तनाची मर्यादा आहे. तुम्ही कधी डॉक्टरला म्हणता का दवाखान्यात गेला डॉक्टर आज होद्यावर झटका झाला म्हणता का? नाही. तुम्ही म्हणता डॉक्टर पुन्हा यायचा टाइम येऊ देऊ नका. अरे तो स्थूल देहाचा दवाखाना आहे, हा सूक्ष्म देहाचा दवाखाना आहे. तिथं इतर रोगाचं निदान होतं आणि इथं भवरोगाचं निदान होतं. आणि हेच भवरोगाचे औषध. मग औषधी डॉक्टरच्या सल्ल्यानं घे जाव का आपल्या मनानं घे जाव? मग तसा परमार्थ आपल्या आकारानं करी जाव का साधू संतांचा ऐकून करी जाव? साधू संत आपण कसा करतो? विठ्ठल विठ्ठल. अरे ज्याला काहीच कळत नाही ते म्हणतो मी होतो महाराजाचा यजमान. तुला काय कळतं का? जर कीर्तन कशा साधू ऐकावं जनाचं, करावं मनाचं हे संसारात. स्वबुद्धीनं करावा याचं नाव संसार आणि परबुद्धीनं म्हणजे संताच्या बुद्धीनं करावं याचं नाव परमार्थ. आपला चिपडा डोळा तिथं चमकी जाऊ नये. संताजवळ तिथं मर्यादा ठेवली पाहिजे. आपल्या मनानं वागलं नाही. स्वबुद्धीनं मनोमार्ग गेला तिथे चिमुकला. म्हणून संत आणि संत सांगतात बाबा तुम्हाला मनुष्य देह मिळाला, किती तळमळे, काय गरज होती नाथ महाराजाला? करा रे बापांनो. अरे जगाचा बाप 36 वर्ष त्यांच्या घरी राबला. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी. आणि आपल्याला बापा म्हणायची काय गरज आहे? पण तळमळे. मी नेहमी सांगत असतो की एखादा गावात एक नंबरी माणूस असतो, सगळं गाव त्या माणसाच्या ऐकिण्यात असतं. पण त्याचा एकुलता एक मुलगा नालायक निघतो, त्याला अपमान वाटतो. मग तो बाप एकांतात त्या मुलाजवळ जातो आणि
तो बापच मुलाला म्हणतो बापा तुझ्या पाया पडतो. मुलाला काय म्हणतो तो बापा. काऊन म्हणतो बापाला मुलाची तळमळ. तसे संत मायबाप आपल्यासारख्या भ्रांत जीवाला म्हणतात बापा करी आता बापा सहिताचा मुक्ती सायोजता वरा हेची करा बापा. संत चरणी भाव संत चरणी भाव धरा. आज तुम्हाला गोड वाटल पण उद्या पश्चातापाची पाळी. संत चरणी भाव धरा आणि उगाच त्यांच्यावर भाव ठेवून ते दुसऱ्या उचापत्या करू नका. क्षणा नामस्मरा. क्षणोक्षणाला देवाचं भजन करा, नामचिंतन करा. मुक्ती सायोजता वरा हेची करा बापांनो. नामदेवराय देखील म्हणते विष्णुदास विनवी नामा भुलू नका भवकामा. तळमळे तळमळ बापा म्हटले. उठा की जी मायबाप कशी लागली मायबाप. अरे उद्याचा दिवस उजडल असा भरवसा नाही. तुम्ही पंक्तीला तर 1000 लोक होते. कीर्तनाला कुठे गेले बाकीचे. उजेड पडताना गळा पडेल फास. तुमचं धन कामा येणार नाही, सत्ता कामा येणार नाही. अरे रावणासारखा कोण श्रीमंत होता, रावणासारखी कोणाची सत्ता होती, रावणासारखा कोण विद्वान होता, काय काम आलं त्याचे, काही काम आहे. म्हणून जागवा. अरे तुम्ही हिऱ्यासारखा मनुष्य देह मिळाला, रत्नासारखा देह मिळाला आणि असा देह मिळून जर आपण जाग होत नाही. सुरदास म्हणतात किती कोट रुपये दिल्यानंतर आपली आई पुन्हा आपल्याला जन्माला घालणार आहे. आता माझ्या आईनं मला जन्म दिला तर किती कोटी रुपये दिल्यानंतर ती पुन्हा जन्माला घालणार. जननी तेरी तुझे फिरना जनेगी. मग अबना बनी तो फिर क्या बनी. असा देह मिळून जर तो भजन करीत नाही, मी कोण आहे याचा विचार करीत नाही, मग डुकराच्या गध्याच्या देहात करणार का. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तळमळीनं संत खाली आले. अवतरती म्हणजे खाली येणे. खाली आले त्या स्वरूपातून खाली आले. गल्लोगल्लीला फिरली. वासुदेव करीतो फेरा वाडियात बाहेर द्वारा. जरा रागवले तू अद्याप काढणे दसुरा. साव गाढवा जरा सावध होय. सावध होई रे गौहारा. भज भज तू शारंगारा. अजून वेळ गेली नाही. 1 तासात खटवांग राजाचं काम झालं. 7 दिवसात परीक्षितीचं काम झालं. अजूनही तरी होय जाता. अजूनही तरी होय जाता.
जाऊ दे, आता लोक चुकलं चुकू दे, आता तरी पुढे हा उपदेश कशा आमचे गुरुवारी चंद्रशेखर महाराज देगलूरकर सांगत असते, पांचट बोलण्याला उपदेश म्हणत नाहीत, लोकांचा टाइम घालण्याला उपदेश म्हणत नाहीत, सांगणाऱ्यांना ऐकणाऱ्याच्या कल्याणाचं सांगणं, उद्धाराचं सांगणं, हिताचं सांगणं, याचं नाव काय आहे? उपदेश. विठ्ठल असा उपदेश कोणी बी करू द्या, उपदेश भलत्या हाती झाला चित्ती धरावा, त्याच्या पात्रावर जाऊ नये, त्याच्या जातीवर जाऊ नये, नाही जाऊ पात्रावरी. आपल्या कल्याणाचं सांगायला, अरे बायको जर कल्याणाचं सांगायली तिचं ऐका ना, पोरगा जर आपल्या कल्याणाचं सांगायला ऐका, विठ्ठला विठ्ठला. आणि असा उपदेश करण्याकरता संत खाली आले, गल्लोगल्लीला फिरले, वाड्यात गेले. पाटील जवळ आली काळाची फेरी, तुम्ही लोडाला टेकून देऊन बसले, अरे 72 वर्ष झाले सप्त्याला, अजून बी उमजना का? कारे नुमजशी दगडा कैचे हाती घोडे वाड्यातून गाड्यातून घोड्यातच गुंगे. अरे गुन्ह्या गोविंदानं कीर्तनाला येई, नाही तर भावकीतले लोक बांधून बाहेर काढतील. म्हणून साधू संत सावध करतात, उपदेश करतात. आता संतांना उपदेश केला, तो जनाला केला. गाथ्याचं जर चिंतन केलं, गुरुवारी शेखर महाराज सांगत असते, काही जनाला उपदेश आहे आणि काही मनाला उपदेश आहे. आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. जनाला उपदेश केला. जना ऐक, आता जनाचे 4 प्रकार आहेत. 4 किती कोटी लोकसंख्या असू द्या, 4च प्रकार आहेत. काही पामर जन, काही विषयी जन, काही जिज्ञासू जन आणि काही मुक्त जन. किती 84 लाख योनी आहेत, पण 6 प्रकारातच आहेत. किती? 6 प्रकार. 84 लाख योनी 6 प्रकारात. आणि जन किती बी असू द्या, कोट्यवधी लोक असू द्या, पण 4च प्रकार आहेत. पामर, विषयी, जिज्ञासू, मुक्त. आपल्याला भेटणारे 3च लोक. किती लोक असू द्या, पण भेटणारे किती? कोण? एक आपल्यापेक्षा लहान, एक आपल्या बरोबरीचा आणि एक आपल्यापेक्षा मोठा. पुन्हा कोणता भेटतो? चौथा आहे का तुमच्या गणधडीला? एक आपल्यापेक्षा लहान भेटन, दुसरा आपल्या बरोबरीचा भेटन, नाही तर आपल्यापेक्षा चौथा भेटतच नाही. तसे 4च प्रकारचे, पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. संतांना जनाला उपदेश केला. विठ्ठला जनाला केला. मग कोणत्या जनाला केला? प्रत्येकाचा उपदेश वेगळा वेगळा. अधिकार तैसा गुरु उपदेश. पामराचा उपदेश मुक्ताला नाही आणि मुक्ताचा उपदेश पामरला नाही. गांजा दारू मत पियारो हा उपदेश आहे का नाही? मग मुक्ताला कोणाला आहे? कोणा उपदेश आहे? जिज्ञासूला. तुम्ही सीताराम बाबाकडे माझ्याकडे पाहणार, तुम्ही मान हलेली की तिथे जर बोलत राहिले. पामराला उपदेश आहे. रंडीबाजी मत कर यारो, पामराला उपदेश आहे. रंगनाथ महाराज परभणीकर म्हणायचे, आमच्या माशेगावला गुरुवारी बैराम महाराज सांगत असते, गुरुजी म्हणायचे, ज्याला रांडाचा छंद त्याला पामर म्हणा, ज्याला बायकोचा छंद त्याला विषयी म्हणा, ज्याला देवाचा छंद त्याला भक्त म्हणा, ज्याला गुरुचा छंद त्याला साधक म्हणा, आणि ज्याला छंदच नाही त्याला मुक्त म्हणा. विठ्ठला पामराचा उपदेश वेगळा. पामर हा त्याला मनाला पटलं पाहिजे, तो काही करायला तयार आहे. अंगा मना शिरुचावी हे तुले कृत्या कृती नाठवी, जो करण्याची नावे भलतेची करी, याचं नाव पामर. भलतेची उन्मत करी सदा, याचं नाव पामर. विषय याच्यापेक्षा चांगला असतो, तो विषयच भोगतो, पण याच्यापेक्षा चांगला का? तो पापाला भेटतो. नाही, रंडीबाजी करायची नाही. गांजाजोर शास्त्र सांगतं,
शास्त्राने निषेध केला ते काम करायचं नाही. मग अरे इथल्या बायका नाशक्या शरीराच्या वाटल्या, म्हणले दिव्य शरीराच्या करू. म्हणती संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. पण विषयीच ना आमचे गुरुजी वैकुंठवासी गुरुवारी विठ्ठल बाबा भुले म्हणायचे. ते सांगायचे बुवा इथले विषय म्हणजे निकृष्ट विषय आणि तिथले विषय म्हणजे उत्कृष्ट. इथले चहा पितील तिथले अमृत पितील. दम खान तुम्हाला कमी रतळ इथला तरी विषय बरोबर आहे त्यांचं. मासा ते काय बैठकीत बोलू देत नाही. आमचे मोठे सावटे ते दोन बाजू देत ना पहिले चाल म्हणले की दोघं सावडू देत आणि हे जरा निबर येतात कसे इथं द्यायला बोलता येत म्हणून आपलं धुवून घ्यायचं हातात. आता ते बैठकीत बसले त्याचे साडेबाराचे गाव आपली कांडारी जे पूर्वांचरच गाव आपले कुठं गाव इथला जरी विषय तरी विषय तिथला तरी विषय. देवाला देव घर नाही कुठं, तिथं देव घर नाही आणि इथं देव घर नाही. स्वर्ग म्हणजे छपर आहे आणि मृत्यूलोक मोडकाय मोडकेश घर तुटके छपर. तिथं विषय निथं विषय. देवाला देव घर नाही. देवधर्म सांदी पडिले विषय गोंधळ. मग विषय पण विहित विषय भोगणार, पाप करणार नाही, पण विषयच भोगणार. त्यांना सांगितलं बाबा तुम्ही विषयाच्या नादी पण सांगा. विशेष वेता कोण तृप्त झाला इंधने पेटला कापरासारखाच पेटला वाडा. कसं झालं काय झालं. मग त्याने हिवराची गंडकी आण बाबळीची गंडकी आण कशात टाकायला लागला वाड्यात. म्हणलं पाटील कहून ते मला इजायचं कशानं इजन का हो नाही मग ते कळत आपल्याला. मग विषय भोगल्यानंतर तृप्त होणार का. इंधने आगीस भोगी काम वाढी इंधने आगीस. अरे मग सांग तू विषयाच्याच नादी विषय ओढी भुलली. सगळे माणसं जास्त पुष्कळ लोक विषयाच्याच मागे. विषय सेविता कोण. अरे विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभराची सावली जाय. एका माणसानं वैशाख महिन्यातलं ऊन तापलं म्हणतो मला गाड्या लवकर माळूत बसू आपण. मिस्त्री बनले सुतार बनले आणि ते पाया दिला पाया खांदायला सुरुवात केली की ते सूर्य ढगाच्या आड गेला. जरा शिराळ पडलं त्यांनी ते मजूर दिले घरला काढून. ते म्हातारे ते म्हणलं हा घरला ते म्हणजे कम वाडा नाही बांधा. ते मला आता सावली पडली अभराची सावली ठल सांगितलं बाबा विषयाच्या नादी लागू नका. तू का म्हणे सांडा घाटे तिने नका भरू. आमचा लाग धरून या आमच्या मागा मागा नाही या आजी देतो होट भरी.
विषयीला उपदेश केला आणि त्याच्या पुढचा जिज्ञासू या दोहीपेक्षा तो भारी. जिज्ञासू विहित विषयातही गुतत नाही, निषेधात नाहीत नाही. विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे. सदा सो प्रीती परमार्था लागी विषय विरागी याची नाव नाथ महाराज म्हणतात. यालाच वैराग्य म्हणायचं. शेव नये विषय वमनाचे परी विटत्वांतरी सदा सो. विटत्व अंतरा त्याच्याविषयी वीट वाटलं पाहिजे. याचं नाव वैराग्य. आणि असं धडधडीत विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा याला जिज्ञासू म्हणायचं. जिज्ञासूचा उपदेश वेगळा. जिज्ञासूला महाराज म्हणले बाबा तू जिज्ञासू आहे, तुला ब्रह्म जाणण्याची इच्छा आहे, आता तो ब्रह्म जिज्ञासा. तू आता अधिकारी झाला, आता तू दुसऱ्या भांड्या पंचायती करू नको, आता तू ब्रह्म जाणून घे. आता तो आता म्हणजे आता तो ब्रह्म जिज्ञासा विठ्ठला. ते ब्रह्म जर कळून घ्यायचं असेल तर तू आमचा ऐक. काय म्हणणं महाराज अभंगाच्या पहिल्याच्या जाणण्याची इच्छा आहे ना, तुला ब्रह्मज्ञानाची इच्छा आहे, तो आमचा एक न करी रे संग. हा मुमुक्षुला उपदेश, जिज्ञासूला साधकाला उपदेश. आणि मुक्ताला उपदेशाची काय करायची, तो मुक्तच आहे. पण मुक्ताला बी सांगितलं मी मुक्त म्हणून घरात बसू नको, ज्ञान गिळोनी गावा. आता सीताराम बाबा त्यांचं गाव आहे, जन्मगाव, ते राहिलं आता हल्ली राजे टाकलेलं आहे. ते वेदांत चिंतन लोकाला सांगतात. त्यांना कीर्तन ऐकायची काय गरज आहे, त्याच काढून काऊन राहते ते की लोकांनी ऐकावं. लोकांनी येथ वडील जे जे करते तया नाम धर्मठी. जे वडील माणसं आहेत का कीर्तन ऐकायचं. रंगनाथ गुरुजी एक माणूस म्हणला, गुरुजी तुम्ही वारीला कोण जाता, ते म्हणले तो ह्यासारखी मूर्ख जात नाही म्हणून जातो. अरे सासूने डोक्यावर का बदल ठेवायचा, किमान सुनेनं खांद्यावर तरी ठेवा. जर सासूचा खांद्यावर आला तर ही कमराला गोंधळी ना. महात्म्याला उपदेशाची गरज नाही, पण काही काही मी ब्रह्म म्हणून घरी राहिले, मी ज्ञानी म्हणून घरी राहिले, त्यांना म्हणले तसं करू नका. ज्ञान गिळूनी गावा गोविंद सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवणी करा विठ्ठल स्मरण. विठ्ठला आमचे गुरुजी वैकुंठवासी घुले बाबा, विठ्ठल बाबा घुले,
वैकुंठवाशी वैद्य बाबा, वैकुंठवाशी बोधे बाबा पहाटच्या 3ला माऊलीच्या समोर काकड्याला उभे राहते. पहाटच्या 3ला. आता मी काकडा घेतच नाही. काऊन घेत नाही? आम्ही खानदानी काकडे. पण ते घेताना मी पाहिजे का अधिकारी माणसं. मग का काकडा घेत होते ते विद्यार्थ्यांनी म्हणावा. अरे एका माणसाला म्हणलो तुम्ही एखादा धरीत नाही होते म्हणजे आमच्या गावचा महाराजच धरीत. येत वडील जे जे तया नाम धर. सीताराम बाबा कीर्तनला का आले? बाकीच्यानी यावं. अरे महाराज असून कीर्तन जाते म्हणून यावं. कारण समाज साधा भोळा असतो आणि ते मोठ्या माणसाकडे पाहून आचरण करीत असते. अरे प्रभू रामचंद्राला गुरुची सेवा करायची का गरज होती? भगवान कृष्णांना गुरुच्या घरी मोळ्या व्हायची का गरज होती? पण लोकसंग्रह करता लोकांनी ते काम करावं. तनु मनुजीवी चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. त्यांच्या नावानं जीवाचे दोष जातात. त्यांना गुरुची सेवा करायची काय गरज होती? विठ्ठल ज्ञानी म्हणून घेणारला त्यालाही उपदेश केला. बाबा ज्ञान गिळूनी गावा गोविंद. आणि हा गंगा जिज्ञासूला उपदेश केला. तुला ब्रह्म कळालं नाही ना, ब्रह्म जाणून घ्यायचं ना, ब्रह्मज्ञानाची इच्छा आहे ना, माणसा एक न करे रे संग. माणसं नरकाला जातात संघामुळे जातात. आणि माणसाचा उद्धार जर झाला तर संघामुळेच होतो. पतन उद्धार संगत महिमा. संघाचा महिमा. मूर्खाची संगती केली धरू जाता संग तो होय बाधक. अनेक बुद्धीचे का संग करू नको. कुसंगे नाडला साधू जायचा. कुसंगतीनं आता मी कीर्तन करतो, तुम्हाला मी कसा वाटतो? चांगला वाटतो का नाही? रतळ वाटतो का? चांगला वाटतो का नाही? चांगला आहे का नाही? पांढरा फेटा, पांढरं फुतर, पांढरं पर्ण, काही काळ वाटतं का? नाही. पण आपण साधक जरी म्हणून घेत असलो तरी कुसंगे नाडाला साधू नाडल्या जात नसतो. मग इथं साधू का म्हटले? काही ठिकाणी संत वाङ्मयात साधकाला उद्देशून साधू शब्द आलेला आहे. उठा साधू संत साधा पुणे. साधू संताला उठायची काय गरज? साधू कोणाला? अरे जगाला साधू संत उठीत. तुम्ही काय म्हणता? उठा. बरोबर आहे घे तुमचं. साधू संत जगाला उठते हे खरं बाबा. आणि हे रोज उठते की उठा साधू संत. त्याला का उठायची गरज आहे? बरोबर. कारण इथेही साधू संत शब्द हा साधकाला उद्देशून की साधका उठ, जागा हो, श्रेष्ठ अशा गुरुकडे जा. उत्तिष्ठित जाग्रत प्राप्य वराण्य बोधत. उठ. अरे ज्ञानमार्ग एवढा सोपा आहे का? वस्त्र्याची धार आहे, तलवारीची तरी बरे. सुरस्य धारा निशिता दुरत्या दुर्गंपत असतो कवय वदंती. उठ, जागा हो आणि श्रेष्ठ गुरुकडे जाय.
तो तुझ बुजवील प्रचंड, त्याच्या बोधानं तो तुला बुजवी. जो का न बोले वितंड, तो तू गुरु करी, तो तुझ बुजवील प्रचंड. अरे महाराजाची बॉडी पाहजो, महाराजाची दाढी पाहजो, महाराजाची सत्ता पाहजो, का महाराजाचं धन पाहजो, का त्याची गरिबी पाहजो, काय पाहजो? मनाला काही उद्देश पाहावा. म्हणजे तुम्ही महाराजाला उपदेश करावा सांगा. अरे महाराजाला विचारलं पाहिजे, महाराज तुम्ही कोणत्या गुरुजीकडे होते, तुम्ही त्यांच्याकडे कोणते ग्रंथ ऐकले, तुम्ही आता काय चिंतन करता, असं विचारलं पाहिजे की नाही. लोक म्हणते महाराज तुमच्याकडे कोणतं वार आहे. विठ्ठल ऐका कलीचे असत्य अशी रिजली, पापा देती अनुमोदन करती हेळन संताचे. म्हणून कोणाचा संग करू नये, कारण आपण सामान्य माणसं आहेत. आता मी कीर्तन करतो, पण एखाद्या विचार्याजवळ गेलो तर देखताची नारी मन धावी. आमचे गुरुजी म्हणायचे, पाणी तेरा रंग कैसा जिस्मी मिलावायचा. तसे अनेक बुद्धीचे तरंग क्षणाक्षणा बैसता व्यभिचार्यापाशी, तैशी होय बुद्धी देखताची नारी मन धावी. बैसता चोरापाशी, तैशी होय बुद्धी देखताची चिंधी मन धावी. अरे आपल्याला वाईट बोला वाटत नाही, पण असा एखादा भेटतो की तो आपल्याला वाईट बोलायलाच लावतो. माणूस गुंगलत त्याच्यात. मग म्हणून न करी रे संग. बरेच प्रमाण आहेत महाराज. तो गोबरा आपलं वकिली पत्र घेऊन देवाला म्हणता, देवा असंग संग घडले अन्याय, असंग संग घडले अन्याय, बहुत आधर्म उपाय, बहुत संग करू नये तो. असंग अभक्त, भक्त नाही तो. असंत, संत नाही तो. असंग म्हणजे ज्याचा संग करू नये त्याचा संग घडला. असंग संग मग काय झालं? घडले अन्याय. बहुता धर्म उपाय. अरे इतकं वाईट झालं, माझं हित कशात आहे कळायला तयार नाही. न कळे हित, असं वागण्यात आपलं हित आहे का घात आहे कळायला तयार नाही. नाही बोला वाटत नाही आणि ध्यानात आणा वाटत नाही, असं त्याच्या संगतीत काम झालं. म्हणून न करे रे. किती उपदेश केला संतांना. मनोनी संगटा की सेवी अद्वैत भाव. म्हणून संग टाक. अरे बरेच लोक या संगतीनं खड्यात गेले.
याची मुळे आला संघाचा कंटाळा तुकोबरा. याच्यामुळंच न करे रे संग राही रे निश्चळ स्थिर राहा, निवांत राहा, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. निवांत बस म्हणजे विक्षेप दोष निवृत्त कर, आणि चित्त शुद्ध कर म्हणजे मला दोष निवृत्त कर. आणि जर तू हे केलं मग तया सुखा अंत नाही पा. तो चित्त स्थिर झालं, चित्त निवांत झालं, चित्त शुद्ध झालं, येऊन अंतरी राहील गोपाळ. सायासाचे फळ. अरे ज्या देवाची प्राप्ती सायासाची जोडी, माझे तुमचे पाय. पण असा सायासानं मिळणारा परमात्मा देव पहावया करीवो, ते सायासानं मिळणारा देव सायासाचे फळ बैसलिया. पण त्याच्याकरता तू संग करू नको. वाईटाचा संग म्हणजे वाईट अंग करायचा तर संगत संतन की करले, जन्म का सार्थक कचुल. संत चरणी संगती संताची. संत बरं आवडीनं करा, संताची संगती करा म्हणजे गरज कशी करा, आवडीनं करा. आपण सवडीनं करतो का आवडीनं करतो? तुमचं सीताराम बाबाकडे जास्त कोण लक्ष म्हणजे त्याच्या इशाऱ्यावर तुम्ही जाता कीर्तन ते करायला की मी करायलो, तुम्ही माझ्याकडे पाहू का त्याच्याकडे पाहू? राग येतो, राग देत नाही ना. बरं आलं तर काय करता तुम्ही? महाराज स्वभाव असा खराब आहे बरं का, एकाच्या नादी लागलो. आवडीनं सांग. एका गावचा मला फोन आला, म्हणले महाराज आमच्या गावात सप्ताह तारीख द्या. आता कमिटी म्हणजे कमिटी, आता तुमच्या गावची कमिटी चांगली आहे. नाही तर काय काय कमिटी त्याच्या सप्त्याचे नियोजन धाब्यावरूनच, सप्त्याचा हिशोब धाब्यावरच. त्याने फोन केला, म्हणले महाराज आमच्या गावात सप्ताह बसला तर तारीख द्या. तर मी म्हणलो बाबा तुम्हाला वेळ लागला, आता सगळे नियम गुंतले. मग ते फोनवर बोलणारा त्या कमिटीतल्या पोराला म्हणतो, अरे पोरो ते कंडारी करतं म्हणते, तारखी गुंतल्या सगळ्या, सगळे पेलेलेत ना ते म्हणलं जाऊ दे, त्याचा बाप दुसरा. त्याचा बाप दुसरा म्हणजे आपण दुसरा महाराज. पैसे देऊ काय करू, पैसे जरा काय देऊ. मी काय म्हणलो आधी म्हणजे तेल घालायचंच काम सगळं. मी काय म्हणलो ही कमिटी कशी आहे, चांगली. पुढच्या वर्षी त्यांनी आमचा नाही नेम घेऊ असं इथली मंडळी चांगली. कारण कशाहून चांगली की सप्त्यातले कीर्तनकार पाहून गाव कसे कळत असत. एका शेतीकडे हात नाही घाटावे लागत. पत्रिकावर कळतं गाव पांचेटे का वारकरी म्हणून. कशावर कळतं? पत्रिका पाहिली कीच कळतं. विठ्ठल तुमचं गाव म्हणजे आमच्या परिसरातलं, आपल्या एकाच परिसरातलं, लांब थोडंच आहे. आपलं जवळच गाव आहे, अंतर थोडं आहे. अंतर थोडं म्हणून बुका नका लावू तुम्ही. विठ्ठल काय चाललं होतं आपलं कीर्तन. संघ, कारण आवड. आपला विषय काय होता? आवडीवर. संत समागमी. जर तो म्हणतो याचा बाप दुसरा म्हणला त्याला आवड आहे का? आवड नाही. आवडीनं. अरे आपली बायको जितकी आवडते का तितके संत आवडले पाहिजे. आत्मज्ञाने चोखडी संत जे का माझी रुपडी, तेथे दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. विठ्ठल आवडीनं संत संग केला की संत संग हे सांगता संत बाबा तुला हा मनुष्य देह पुन्हा मिळणार नाही, दुसऱ्या देहात तुला परमार्थ करता येणार नाही,
आणि हा देह शाश्वत नाही, म्हणून अजून बी वेळ गेली नाही, तुझं अजून बी काम होऊ शकतं, अजून तू मुक्कामाला जाऊ शकतो. तू ऐक आमचं, आता जागा रे भाई नो जागा. भाई म्हटले, दादा म्हटले, तळमळी म्हटले. माझ्या लहानपणी जुने लोक अभंग म्हणायचे, बाबा जाग रे जाग दादा मोठी गड गांधार रे. दादा म्हणायचे, दादा जाग रे जाग दादा मोठी रात्र अंधाराची, घराची सामसूम चोर बैसले दादा, गाफील निजताना नेल गाठोडी साय. विठ्ठल किती पहा कशी भाषा आहे त्या अभंगाची. सावडी दाही दिशा मी तो हिंडोलो पायी, घरोघरी फेरी केली कोणी सावध नाही, पिढीले संसारी काळ झोपीच्या पायी, हुशार करतो दादा वेगी सावध होई. दादा गडबडीनं सावध व्हा, कारण असे बॉन्ड नाहीत लिहिलेले तुम्ही 100 वर्षे राहणार म्हणून. का लेखी कोण दिवस येईल कैसा नाही, म्हणून हरे सावध थोडा माया आशा. आणि सावध होऊन न करे रे संग राहे रे निश्चय, लागू निधी मळ ममतेचा. आपलं बिघडलं कशामुळं, माया विघ्ने भ्रमला खरी, म्हणता मी माझी नि घरी. हे ममत्व, देह माझा आहे, देह संबंधी माझे, घर माझं, इंद्रिय माझे, बायको माझी, पोरं माझे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे. तुकोबरा म्हणले, यांनी वाईट केलं देवा या संसाराने. माझलो मी माझे भ्रमणी, झालो बोडणी. मग हे ममत्व लागू सांडी तू अवगुण रे भ्रमरा, अवगुण टाकून द्या, लागू निधी मळ ममतेचा. आणि जर तुमची अवस्था तुम्ही संगरहित झाले, न करी रे संग राहे रे निश्चळ, लागो निधी मळ ममतेचा, मग याचंच नाव तुम्ही खरे ब्रह्मज्ञानी. आता खरं ब्रह्मज्ञान सांगणारे लोक थोडे राहिले. मला माझ्यासारखे भेसळीचं ब्रह्मज्ञान सांगणारे भरपूर झाले, खरं ब्रह्मज्ञान सांगणारे थोडे राहिले. घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान, परी मिळवण बहु माझी. तुकोबरा म्हणले, अरे निरस कोणाकडे आहे. आमचे गुरुजी वैकुंठवासी विठ्ठल बाबा चौधरी म्हणायचे, मोठे बाबा. ते म्हणायचे की अरे भेसळीचं ब्रह्मज्ञान पाणी टाकून दूध घराघरात झालं, पण बिगर पाण्याचं निरस दूध कोणाकडे. निरे कोणापाशी होय एक रज. रज म्हणजे ज्ञान, रज म्हणजे ज्ञान. निरे कोणापाशी होय एक रज, तरी द्या रे मज दुर्बळाशी. आम्ही दुर्बळ आहेत. जर असं शुद्ध ब्रह्मज्ञान कोणाकडे असेल. आता ब्रह्मज्ञान एखादाच ब्रह्मज्ञानी असतो. मला कोटी माझी एक ब्रह्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी कोटी माझी एक ब्रह्मज्ञानी.
महाराजांचं पाहिलं, त्यांच्या संस्थेमध्ये पंचकर्णाचा पाठ, विचारसागराचा पाठ. आता बऱ्याच संस्था आहेत, पाठाचा मिळत नाही महाराज, सपाटच येते, बायका पोरं सांभाळते आणि हे सप्त्याला हिंडते. याच्या संस्थेमध्ये मी बरेच वेळेस तिकडल्या भागात जाताना येताना पाहिलं तर विद्यार्थ्याचे त्यांनी पाठ घेतले आणि अजून बी त्यांचे गावागावामध्ये मला वाटतं कासापूरला काही दिवस, सांगलीला काही दिवस असं करून ही गुरुजींची परंपरा, रंगनाथ महाराज परभणीकरांची जी मंडळी आणि संस्थेची मंडळी, बरीचशी मंडळी की त्यांनी तळागाळातल्या सामान्य माणसाला, आमचे बळीराम महाराज माशेगावची, म्हाताऱ्या माणसाला वेदांत शिकवलं. लोक म्हणते आता कळतं का, आता तुला पैसे मोजायचे कळत, हे नाही कळत का तुला? विठ्ठल विठ्ठल. कारण रात्री ज्यांचं कीर्तन झालं, नामदेव महाराज त्यांची तळमळ की बाबा सगळ्या लोकांना कळावं म्हणून चौकट नाम सप्ताह करणं, संस्था टाकणं. याचा उद्देश काय की समाज डोळस बनावा. काय बनावा? डोळस. त्यांना कळावं खरं काय, खरं काय कळावं. आणि त्याच्याकरता हे पाठ झाले पाहिजे, नामचिंतन झालं पाहिजे. आता लोक म्हणते काय जिंजिऱ्या सांगत होतं काय ते, पामरण विषय जिज्ञासू. खऱ्याला किरे महाराज मला एक ते वाडी म्हणून गाव आहे पा, त्या माणसात लक्षात येईना, करडगाव जवळ गावी. ते माणूस म्हणला महाराज आता असा काले चाभर चरत आणि खरं मरत. कसा कळाला आता? चाभर चरत आणि खरं मरत. विठ्ठल. कारण मद्यपानाची शिराणी, नवनीताशी नपुषे कोण, केळविल्या व्यभिचारिणी, दैन्यवाणी पतिव्रता, पाहो कलीचे महिमान. विठ्ठल विठ्ठल. मग खरं ब्रह्मज्ञान जाणून घेण्याची आपल्याला इच्छा पाहिजे. महाराज आले की विचारलं पाहिजे, कैमे उद्धार पावे, कै कृपा करेल नारायण, ऐशे तुम्ही सांगा संत जन करा. महाराज आम्ही इतक्या दिवस समाधान वाटत नाही, सुख स्वप्नात बी येत नाही, दुःख पिछा सोडित नाही, आम्ही काय केलं पाहिजे? ऐशी चिंता करी सदा सर्वकाळ, रात्रंदिवस हेची तळमळ, सारखी तळमळ. मग संत त्याला ब्रह्मज्ञान सांगतात. मग अपेक्षित आपुले तेही सांगितील पुशिले, जेने अंतकरण बोधले संकल्पाने. आणि असं ब्रह्मज्ञान इव्हाया जावयाकडे नसतं. ते ज्ञान पैगाबरवी, जरी मनी हाती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. कोणाकडे विज्ञान नसतं, संताकडे ज्ञान असतं. महाराज संत असे हुशार असतात. अरे व्यवहारात कसं वागायचं हे संत शिकवतात. धर्म जागृती, कर्म जागृती, स्वरूप जागृती, मज निरंतर असं संत देतात. कारण आपल्याला व्यवहार कसा कळायचा हे बी कळत नाही. अरे ज्याला व्यवहारच कळत नाही त्याला परमार्थ काय कळणार नाही. आपला लोकांना बूट चोरले, आपण कोणा चोरायचा? चांगला पाहून हाणायचा. अरे आपला बूट चोरू द्या लोक, आपण लोकांचा चोरायचा. म्हणजे त्यांनी माझा नेला, अरे तो चोरण तुम्ही कोण झाला? मग चला आपलं लोकांनी ओसनवारी बुडू दे, आपण लोकांची बुडायची. जर आपल्याला व्यवहारच कळत नाही तर परमार्थ काय करणार? जयाचे आहे का धड नाही, तयाचे परत्र पुषशी काय. युक्तीचा हार, नीतीचा व्यवहार, वैराग्य ते सार तरावया. काही माणसानं किलो किलोचे टाळ झटाकावर लिटकी वाजली. जेव्हा घेतले तेव्हा ते किलो भर भरत होते. आता किती भरायला ते छटाक, पण सगळं लबाड्यात. काय कामाचं? थोडे परी निरेवा. अरे काही पंढरपूरला गेले नाही, भजन करताना दिसले नाही, पण त्यांचा खरा परमार्थ ठरला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई, परमार्थ ठरला. म्हणून संत त्याला शिकवतात. जगात कसं वागायचं हे संतांना शिकवलं आणि जग कसं आहे हे संतांना शिकवलं.
खरं ज्ञान संताकडे, म्हणून घाली संतासी. मग आपण व्हायच्या पुढे पुढे करतो का संताच्या करतो? तुमचं गाव चांगलं वाटलं बरं का. आणि आल्या महाराज आम्हाला असं जेव्हा, महाराज खरं सांगा हे खोटं मी गाणार तर जेव्हा खोटं काय खावा सुधराला मला, काय काय खावा, काही ठिकाणी काय खावा, दुसरीकडे हातच जात नाही. नीटच चलतो करव. आमचे पुरेकर बाबा सांगत असते करवती भोजन सरळ करवत कशी ती सरळ, दुसरीकडे हातच द्या चालेल. कारण वळण आहे गावाला, काय वळण आहे. असे महाराज मंडळी आहेत, सीताराम बाबा आहेत, शारंगर महाराज आहेत, आमचे भागवत भाऊ आहेत, आणखी काही मंडळी असतील, सगळी मंडळी. जगात कसं वागायचं हे संत शिकवतात आणि जग कसं आहे हे संत सांगतात. मग ज्ञान संताकडे, तरी त्याची ज्ञान जाणाया लागोनी संता वळगुणी वशकीजी. नामदेवराय म्हणतात तुला ज्ञान पाहिजे ना, आणि तुम्ही कुठं जा, जर ज्ञान झालं नाही तर तुम्हाला कधीच मोक्ष मिळायचा नाही. कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालन मथवा दानम ज्ञानविहीन सर्व मनेन मुक्तीर्न भवती जन्म शतेन. कारण ज्ञान देव तू कैवल्यम ज्ञाने विन मोक्षे नाही. आणि परमार्थाचं फळ मोक्षे. अरे लग्न करावं आणि मुलगा व्हावा म्हणजे त्या संसाराला फल आलं, तसं परमार्थ करावा आणि मोक्ष व्हावा म्हणजे त्या परमार्थाला फल आलं. महाराज म्हणतात अशी अवस्था होणं. तुला जर ब्रह्मज्ञान पाहिजे असेल, न करी रे संग राही रे निशळ लागू निधिमळ ममतेचा. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. अनुभव म्हणजे ज्ञान, अनुभव म्हणजे खरं ज्ञान, दृढ अपरोक्षे ज्ञान. म्हणले महाराज आता तुम्ही बोलले आपला टाइम संपत आला. ब्रह्मज्ञान ज्याला झालं त्याचं काही लक्षण आहे का? हा ब्रह्मज्ञानी कशाहून, तर ब्रह्मज्ञानाचं लक्षण अभंगाच्या वासनेचा क्षय. ब्रह्मरस गोडी तयासे भाव. आता याचे बरे आपला टाइम संपत आला. या वासनेचे बरेच प्रकार आहेत. लोक वासना, देह वासना,
वासनेचे प्रकार, लोकवासना, देहवासना, शास्त्र वासना, याच्यात पाठभेद आहे पुन्हा बरेचसे, पोटभेद आहेत, पोटभेद. लोकवासनेमध्ये लोकांनी मानावं, लोकांना किंमत द्या. आता आमचं कीर्तन तुम्ही चांगलं म्हणले तर बरं वाटतं, आणि तुम्ही खुश दिसायले तर मला बरं वाटायचं. तुम्ही जर म्हणले ते कुंकून आणली 7.5 मग कीर्तन करा वाटलं असतं का? आमचं कीर्तन चांगलं झालं, कोणी म्हणावं, तुम्ही म्हणा, म्हणजे आमचं बरं आहे ना. मग कोणी म्हणावं चांगलं झालं, देवानं म्हणा. कोणी म्हण बायको चांगली, हे नवऱ्यानं म्हणावं का गावानं म्हणावं? माऊलीला का दुसरा महाराज कुंकुणाला धसकाट्या. बरं खोटं आहे काय? मी जे बोलतोय खरंय का खोटंय? खरं नाही? बरं खरंच खरंय का खोटं खरंय? खरंच. त्या बाईला किंमत नव्हती. एका बाईला म्हणलं, बाई तुमचे मालक नाराज आहेत. महाराज ती बाई धडक म्हणली, महाराज एकटा नवरा तर नाराज, तू गाव खुश आहे ना? ती बाई बोलली ना मला, गाव खुश आहे. शहाणी आहे का मूर्ख आहे? तुम्ही तिकडेच दोन पाहतो, मी बसू खालते मूर्ख आहे. बाई म्हणजे ही बाई नाही, बाई म्हणजे बुद्धी. बाई म्हणजे बुद्धी. अरे आपल्या बुद्धीनं देव जाणावा, लोकांनी मानावा असं करावं. लोक काय मनगटावर तेल घालून काय कर, समजा माझं कीर्तन तुम्हाला नाही पडलं, काय करता तुम्ही? मग वावर तुमच्या नावाच्या करता. पुन्हा म्हणतात मागणी तो धसकाटे अजिबात पडत नाही, पाड कीर्तन कुठं पडत असतं का? पडत नसतं. अरे देवानं किंमत द्यावी, सांग. आपल्या गुरुनं आपल्याला किंमत द्यावी, आपल्या गुरुनं आपल्याला चांगलं म्हणावं, संत मान्य व्हावं, देवमान्य व्हावं. नाही लोकांना मनगटावर तेल घालून बोंबलू द्या. लोक मनगटावर तेल घाला. अरे लोक जे मानते ते उद्या निंदा विकरीत असतील. जे जे जन वंदिती त्याची त्याची निंदा करती. विठ्ठला म्हणून लोकवासना, देहवासना, शास्त्र वासना. आता काय काय माणसाकडं, महाराज एका माणसाच्या घरी गेलो, अद्वैत सिद्धी, चित्सुखी, खंडन खाद्य, उपनिषद, ब्रह्मसूत्र, गीता भाष्य. मी कधी पाहिले नाही असे ग्रंथ त्याच्या घरी. पाहिल्यावर हात करून म्हणलो, इथं अभंगच कोणता गाव बाबा? ते गावातली माणसं आली, म्हणलो हे कोणाकडे शिकले? ते म्हणले कोणाकडेच नाही. ते म्हणलो हे ग्रंथ, ते म्हणले आणून ठेवलेले. त्यांना म्हणलं तुमचं काय चिंतन? तर म्हणलं आपल्या हरिपाठ गिरपाठ काही पाठ. ग्रंथ घरी कोणती वासना? संग्रह वासना. ग्रंथाचं काय करायचं? शास्त्र वासनेतला हा पोट वेगळी. संग्रह दुसरं ग्रंथाचं. काही काहीच्या पाठ वासना. गाथा पाठ झाला की ज्ञानेश्वरी पाठ, ज्ञानेश्वरी झाली की भागवत पाठ, भागवत पाठ की गीता पाठ, पंचदशी पाठ. पाठ करता करताच मला कोण काहीच घेतलं नाही. कोणती वासना? पाठ वासना. आमचे गुरुजी गुले बाबा म्हणले, अरे ग्रंथ पाहू तरी आयुष्य नाही हाती, व्याशी ह्या मोप ग्रंथ केली इतके पाहाला आपल्या ताकद आहे का तितकी? नामचिंतन काय? वेद अनंत बोलिला अर्थ येतो काची सारे. विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम. सगळ्यात भारी काम आहे, पण लोकांना ते भारी आवडत नाही. नामासारखं श्रेष्ठ जगात काय? न नाम सदृशम ज्ञानम, न नाम सदृशम व्रतम, न नाम सदृशम ध्यानम, न नाम सदृशम फलम. अरे आपल्याला कर्म उपासना घडत नाही महाराज. मग संतांना नाम सोपं साधन सांगितलं. नामस्मरण करा, तुमचं चित्त शुद्ध होईल. नामस्मरण करा, तुमचं चित्त स्थिर होईल. आणि नामानं तुमचा औरंगजेब जाऊन तुम्ही काय होता? मुक्त. म्हणजे नामानं तुमचा अधिकार आला की तुम्हाला संत भेटतील आणि संत ज्ञान सांगतील, तुम्हाला मोक्ष होईल. विठ्ठला ज्याला ज्ञान झालं
त्याचं लक्ष नाही. इंद्रियाचा जय इंद्रियाचा लाग आम्हावरून चुकला. इंद्रियाचा लाग आम्हावरून चुकला. इंद्रियाचे धनी आम्ही झालो. गोसावी वेगळा गोस्वामी काय गो त्याच नाव झालं गोसाई. काय झालं बहुगुण नाव काय खरं बहुगुण. त्याच्या चहा करता येतो, भाजी करता येते, दूध तापिता येतं, कॉफी करता येते, लय काहीच नसतं तर जेवता बी येतं. त्याचं नाव काय पण ते बहुगुण म्हणता झालं भगुण. काय झालं झालं पण आपण बहुगुण कोणी म्हणतं का बघून. तसं गोस्वामी त्याचं नाव गोसाई. काय झाले इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. इंद्रियाचे इंद्रिय त्यांच्या ताब्यात. अरे एक इंद्रिय आपल्याला आवरत नाही. अवघी नेमुन कैसारा एकाचेही मज न घडे दमन आणि ज्या मनामाग इंद्रिय बैसलो जयावरी सैराट तिला पांगुळ झालो देवा. कारण विषयापासून इंद्रियावर एवढं सोपं थोडंच आहे. युगांत होय वीर विराग साथ माये पुढोने बाळक काळे नेता एकुलते का होय उदक तुटता मिना. अर्जुना इंद्रियाला विषयाचं घर सोडताना इतकं दुःख होत. बोलणं सोपं आहे, वाचावदे परी करणे कठीण. इंद्रियाधीन झालो देवा. खरा ब्रह्मज्ञानी कोण? इंद्रियाचा जय वासनेचा क्षय संकल्पाईवरी नेमन या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. म्हणले महाराज आता बरंच टाइम झाला आपला, आता शेवटालाच काम आलं, आता लई लांब आला, मी करू नका तुम्ही. मग तुम्ही ब्रह्मज्ञानाचा अधिकारी सांगितला, ब्रह्मज्ञानाचं लक्षण सांगितलं, पण असा जो ब्रह्मज्ञानी त्याला लाभ काय? अभंगाच्या मी देह म्हणणं हे त्याचं केलेलंच असतं. साधुबोध झाला तो नुरोनिया ठेव. काय नुरोनिया? साधूचा बोध म्हणजे आता साधू कोणाला म्हणायचं याचं आपल्याला चिंतन. जग ब्रह्मरूप जाण हेच साधूचे लक्षण. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशिया हे साधूचे लक्षण आहे. आणि अशा लक्षणांना जे साधू आहेत ते शिष्यावर कोणावर बी साधू बोध करीत नसतात. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा व्यर्था फुलिवाच्या. अविश्वासी माणसाला सांगतच जाऊ नये. लोक सांगू नये वर्म तुकाराम महाराज म्हणले. जगी असू द्यावा भ्रम.
सांगाव का ज्याचा विश्वास नाही? आता तुमचा आमचा विश्वास नाही, तुम्हाला सांगाव का आम्ही? समजा विश्वास, समजा मी तुमचा विश्वास आहे आमच्यावर, पण समजा म्हणालो मी तुम्हाला. काय समजा विश्वास नव्हता सांगू नये, त्याचा नितांत विश्वास आहे आमच्यावर. आम्ही डोंगराला पाणी म्हणलो की ते पाणीच म्हणतील. विठ्ठल अरे गुरु जर म्हणले डोंगराने पाणी तर शिष्यानं पाणीच म्हणलं पाहिजे, त्याला पण ते विश्वास. म्हणतो गुरुजी तुम्ही कधी गडे काय? त्याने मग म्हणा गुरुजी पाणी पण मला डोंगर दिसतो असं, मग याला विश्वास श्रद्धा म्हणते. तया लागे श्रद्धा मनता ती जनी सद्गुरु वचनी विश्वास. तया लागे नाथ महाराजांचा अभंग आहे, 100 चरणाचा अभंग आहे. तया लागे श्रद्धा म्हण, आणि असा श्रद्धा जर नसल, विश्वास नसल, प्रेम नसल तर त्याला सांगू नये. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध काय. मग संत अशा अधिकारी पुरुषाला बोध करतात. बोध म्हणजे, आणि त्यांचा बोध म्हणजे काय करतात? न त्वम देहो न इंद्रियाणी न प्राणो न मनो निधी विकारित्वात विनाशित्वात दृश्यत्वाच. अरे हे विकारी आहे, हे विनाशी आहे, आणि तुझं जे स्वरूप आहे हे अविकारी आहे, अविनाशी. अहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र न ब्रह्मचारी न गृही व नसतो भिक्षुर्न चाहम निज बोध रूपा. तो बोध स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. हे इंद्रियाला जाणणारा तू आहे, याच्याहून वेगळा तू आहेस. मग तू देह नाहीस. मग मी वासुदेव तत्व, पण हे मी पण बी गेलं पाहिजे, मी वासुदेव बी गेलं पाहिजे. बायको मेलेली चांगली का जिती चांगली? हो दे दादा काठाला जाऊ द्या. चांगली कोणती, जिती का मेलेली? सांगा पटकन, चुकलं तर भाषा थोडीशी. कोणती चांगली? आपला टाइम संपला, लवकर सांगा. जिती चांगली कोण म्हणलं पुन्हा? जिती चांगली. बरं ते म्हणून तुम्ही म्हणून जिती चांगली. जिती कीर्तन येऊ देत नाही. किती लोक आहे तुमच्या गावची? लोकसंख्या किती? किती लोकसंख्या सांगा, आपला अंदाज सांगा. घरघर चालाची सांगा. 5,000. किती आहेत कीर्तन इथं? मी तर पाहुणाची. जिती कीर्तन येऊ देत नाही. एक वारकरी होता, आणि आता मला लग्न लई अवघड झाले. इतकं बेकार काम झालं. कोण्या गावाचा 100 पोरं निघते रस्त्याने झेंडू कुत्र्यासारखं. कोण गुंगाणा ते कोणाची आपरी हिंडे दारोदारी कुत्र्यासारखं तुकाला मारत. कोणी पोरग पहा म्हणे. आम्ही गेलो लोक म्हणजे महाराज एखादी पोरगी पहा म्हणजे मी कीर्तनाला जातो का पोरी पाल जातो. पण त्याचा भाव असतो, तुम्ही रोज फिरता बोला, तुमचा संपर्क असतो. एखादी मुलगी पहा. मग एका वारकऱ्याचं लग्न झालं, पण मुलगी जरा तापड निघाली. ती म्हणजे जर तुम्ही कीर्तनाला गेले तर तुम्हाला चूल बंदावतं. तेव्हा आता वारकरी माणूस गावात सप्ताह बसलेला, आणि त्याला कीर्तनाला जाता येणार. उभा खानदानी वारकरी उभा व्हा. ते म्हणजे 7:30 कोण तसा राहिला असतो. अवघड झालं काम ते. त्याचा मित्र माझ्यासारखा आडमुख, काय धोरण पाहिजे की नाही बोलायचं बी. मित्र म्हणला रामा काय तब्येत होती, आणि 8 दिवस झाले तो यायला लागणार, तुझी तब्येत व्हायला होतो. तो म्हणला चांगले बुवा अशी बायको मिळाली, कीर्तनात जाऊ दे ना. आता विचार करावा नाही चांगले बुवा ना, याचं बळत लगन झाले. चांगले म्हणजे खालना झोपीत फाड. मला त्या रामाने विचार करावा का नाही ह्या चांगदेवाचं काय आपल्याला बळत मिळाली, ही पुन्हा लोक देते का नाही देते. त्याने झोपीत फाडच घातली मारून मिली ती. मग आता जमलं नाही कीर्तन झालं. आता मोकळा झाला ना. महाराज ती जिती होती का ती गावात कीर्तनाला जाऊ देत नव्हती. पण या तिला चुकून बाहेर गावाला गेला, पटापडूस तर तिकडे राहिला तरी काही बोलत नव्हती. चढचळीत म्हणत घी म्हणत तिकडं
सगळे सप्ते आवरल्यावर मग याचा थोडं भनभन करायची, मग काही बोलत नव्हती. पण गावात जाऊ देत नव्हती, बाहेर गावाला काही बोलत नव्हती. पण ही मारल्यावर इतकं काम बी घड महाराज, ही गावात जाऊ देईना, पण ही मारल्यावर ही झाली हाडक. कोण्या गावात सप्त्याला गेला की मंडपाच्या पुढे जे हरी तर होय माग कोणती चांगली आहे झालं. अरे बाई म्हणजे ही बाई नाही, बाई म्हणजे अविद्या. बाई म्हणजे काय, मी देह म्हणणं ही जिती अविद्या, आणि मी ब्रह्म म्हणणं ही मेलेली अविद्या. अरे जिती ना मेली अविद्या हे जाकळी, बंद मोक्ष घाली बांधून या. जिती अविद्याशी अन्यथा बोधाते घेऊशी. अन्यथा बोध म्हणजे मी देह म्हणणं हा अन्यथा बोध, आणि तेच यथाबोध म्हणजे मी ब्रह्म म्हणणं तेच यथाबोधेशी निमाली उठी विठ्ठला विठ्ठला. मग मी देह म्हणणं जसं घातकी, आमचे साडू काय म्हणले, सोन्याची तरी अरे एक म्हणला मला का झाडझाड समजत का, सोन्याची बेडी. अरे रताळू बेडी जेल ती सोन्याची तरी बेडी, आणि लोखंडाची पायात काटा घुसला, जो घुसला डोळ्याला पाणी आलं. पायी काटा नेटे ते यथा म्हणजे रडायला लागला. अरे बाप म्हणला काय काटा घुसला. सुळ काटा पाहिला, त्या काट्यानं पायातला काटा काढला. आनंद वाटला. काही व्यवस्था नव्हती, काट्यानं काटा काढा. लोकांना काट्यानं काटा काढायची सवय ना. पायातला काटा दुसऱ्या काट्यानं काढा, काटा काढा. मग ज्या काट्यानं पायातला काटा काढा त्याने हातात धरला. काय सांगू आता काट्याचे उपकार, कशाचे उपकार. अरे तो पायात घुसला, मग याने पाण्याला ते खिशात ठेवला. म्हणता जो पायात घुसला होता का त्याचा भोगा केला, बदमाशा लय त्रास दिला, आणि तो भोगा नुसता टाकून ना त्याला, तो चुलाला टाकला, त्याची राख केली. कोणाची, जो पायात घुसला त्याची. पण ज्याने काढला त्याला उपकार वाटले. किती उपकार केले ह्या काट्याने. अरण्यात काय व्यवस्था होती का, आणि त्याला उपकार केले, त्याचं दर्शन घेतलं, आणि तो पाण्याला त्या खिशात ठेवला. शहाणा आहे का मूर्ख आहे. म्हणजे ज्याने उपकार केले त्याला मग समजा आता तुमचं काम होतं, मी तुमचं काम केलं, तुम्ही काय म्हणा मूर्ख आहे, याला द्या झटका. बरोबर आहे, मूर्ख. अरे तो पायात घुसला, तो पोटात घुसल. मग काट्याने काटा काढायचा, दोन्ही काटेच मी देह म्हणणं मी ब्रह्म म्हणण्यानं गेलं. पण मी ब्रह्म म्हणणं हेही गेलं पाहिजे. त्याचं नाव तो का म्हणे नाही जाणीव अंतरा. मी देह म्हणणं ही नेणीवे, पण मी ब्रह्म म्हणणं ही जाणीवे. जाणीव नेणीव भगवंती नाही. विठ्ठला विठ्ठला. काय अभंग आहे महाराज सकाळचे. वर्मत एक आहे दृढ धरावा. पुढं काय, जाणीव नागवन नेदी लागो तुठा. मनोनी संग टाकी सेवी अद्वैत भाव. तुका म्हणे हाची संती मागे केला. तुका म्हणे नाही जाणीवांतरा. आणि अशी ज्याची अवस्था झाली त्याला लाभ अंतर्या थारा आनंदाचा. त्याच्या जीवनात आनंदुरे आजी आनंदुरे सभायाभ्यंतरी अवघा प्रमाणंदुरे. आनंदाचे डोही आनंदाचे कैसे सुखाचे व्यवहारी. आनंद कोंदला मागे पुढे. ज्या सुखाला देशाची कालाची वस्तूची असं सुख त्याच्या जीवनात होतं. अंतर्या थारा आनंदाचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते विठोबा.
रे